वेदांनी आपल्या समाजात, आपल्या मनावर, आपल्या सर्वांवर ज्या पद्धतीने अधिराज्य गाजवत असताना त्या माध्यमांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असणं आणि विज्ञान असणं आणि विज्ञानातल्या संशोधनाचं स्थान असलं पाहिजे, ते कसं असलं पाहिजे, हा माझा आग्रहाचा मनापासून आवडणारा विषय आहे. त्या ओळीनं मी इथे आले. त्यामुळे जरी अध्यक्षीय अशी जबाबदारी यांनी माझ्यावर दिली असली ती कळण्यास मी कितपत समर्थ आहे मला माहित नाही किंवा मी नाही, आणि नम्रपणे ते सांगून मी आधी या भाषणाला सुरुवात करते. कारण इथे अत्यंत ज्येष्ठ विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत मूलभूत महत्वाची कामं केलेली आहेत अशी मंडळी इथे उपस्थित आहेत. तर त्यांना मार्गदर्शन नव्हे, त्यांना मी माझ्या अनुभवातनं मला काय आव्हानं वाटतात माध्यमांच्या पुढची आणि नवीन पिढी या आव्हानांच्या बाबतीमध्ये काय करू शकते दीर्घकालीन आणि आत्ताच्या इमिडिएट याच्यामध्ये जे मला वाटतं ते विचार मी आपल्याला समोर मांडणार. आणि आता मोहिते सरांनी त्यांच्या भाषणाचे सांगितलं ते मी त्याचा विचार गेले अनेक दिवस करत आहे की 1895 ते 1905 त्यांना गोल्डन तिकीट ते असं म्हणाले की शास्त्रामध्ये खूप शोध हे त्या काळात लागले आणि शास्त्रीय जाणीवेबद्दल एक आपल्याला सर्वांना त्या काळातल्या लोकांना असं वाटायचं की एक